नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शरीराची गरमी कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजे याबद्दलची माहिती सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक जणांना गरमी सहनच होत नाही किंवा एवढं टेम्परेचर दरवर्षी वाढत आहे की आपण ते सहनच करू शकत नाही. अशा वेळेस जर आपण डाएटमध्ये काही चेंजेस केले तर आपलं शरीर इंटरनली कूल राहू शकतं, म्हणजेच आतून आपल्याला थंडावा मिळत असतो. तर यासाठी नक्की काय करायला पाहिजे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे पित्त कमी करायचं आहे. पित्तामुळेच आपल्याला खूप जास्त गरमी होत असते. आपलं शरीर इंटरनली हॉट असतं किंवा गरम होत असतं. जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण वगैरे करून जर बाहेर गेला, थोडं जरी ऊन लागलं तर तुम्हाला चक्कर येऊ शकते. पित्त वाढल्यामुळे अशक्तपणा जाणवत असतो, उलटी आल्यासारखं होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पित्तामुळे होत असतात आणि पित्त वाढलं तर आपल्या शरीराची गरमी वाढत असते. याच कारणामुळे जर तुम्हाला आपल्या शरीराची उष्णता कमी करायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे पित्त कमी करायला पाहिजे. पित्त कमी करण्यासाठी तुम्ही टरबूज, खरबूज तसेच ब्रॉकली सारखे पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करायचं आहे. तसेच काकडी सुद्धा खाऊ शकता, यामुळे पित्त कमी होत असतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट हीच करायची आहे. 2 नंबरची गोष्ट आहे सफिशियंट प्रमाणात पाणी प्यायचं आहे. आपल्याला 3 ते 4 लिटर दररोज पाणी प्यायला पाहिजे. परंतु ही गोष्ट माहीत असून सुद्धा अनेक जण 3 ते 4 लिटर दिवसभरामध्ये पाणी पितच नाहीत. ही गोष्ट तुम्ही पण मान्य करा. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिता का? जर तुम्ही पाणी पित नसाल तर तुमची गरमी कमी होऊ शकत नाही. म्हणून उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पण खूप जास्त उष्णता लागत असेल, अधूनमधून चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सक्त गरज आहे असं तुम्ही म्हणू शकता. 3 नंबरची गोष्ट आहे जास्तीत जास्त पाणी असणारे फळे खायचे आहेत. जसं की टरबूज, खरबूज अशा प्रकारचे फळं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात खायचं आहे. कारण यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीला हायड्रेशन मिळत असतं किंवा आपली बॉडी हायड्रेट होऊन इंटरनली कूल राहण्यास मदत मिळत असते. 4 नंबरची गोष्ट आहे जास्त गरमी वाढवणारे पदार्थ नाही खायचे. जसं की लसूण, बीट यामुळे गरमी खूप जास्त वाढत असते. तर यांचं सेवन आपल्याला कमी करायचं आहे जेणेकरून आपली गरमी वाढणारच नाही. तसेच तेलकट पदार्थ सुद्धा कमी खायचे आहेत. तळलेले वगैरे पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपली गरमी वाढत असते. म्हणून आपल्याला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत किंवा टाळायच्या आहेत. आणि 5 नंबरची गोष्ट आहे पाये पाण्यामध्ये भिजवत ठेवा. जर तुम्हाला खूप जास्त गरमी वाटत असेल तर अर्धा तास जवळपास आपल्याला एक बादली घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाय बुडून अर्धा तास बसायचं आहे. हा जर उपाय केला तर तुमचं शरीर इंटरनली कूल राहण्यास मदत मिळत असते. कारण पाय पाण्यामध्ये बुडून ठेवल्यामुळे आपल्या पूर्ण बॉडीचं टेम्परेचर कमी होण्यास मदत मिळत असते. तर हे 5 पर्याय जर तुम्हाला खरंच खूप जास्त तुमचं शरीर उष्ण वाटत असेल तर हे 5 पर्याय करा. 100% तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळत असते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जवळच्या व्यक्तीबरोबर नक्कीच व्हिडिओ शेअर